संपूर्ण देशभर तसेच राज्यात सुरू असलेल्या कोरोना संकटाशी डॉक्टर्स आणि पोलीस झुंजत आहे। दिवस रात्र जनतेच्या सेवेत तैनात असलेल्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यास गॅलेक्सी फाउंडेशन संस्था पुढे आली असून या संस्थेच्या वतीने पोलीस आयुक्तांसह सर्व 12 पोलीस ठाण्यातील पोलिसांना हँड ग्लोव्हजचे वाटप करण्यात आले। नाशिक रोड, उपनगर, मुंबई नाका, अंबड, इंदिरानगर, पंचवटी, गंगापूर रोड, म्हसरूळ, आडगाव, सातपूर पोलीस ठाण्याचा यात समावेश होता। नाशिक रोड सेंट्रल जेल येथेही सेंट्रल जेल अधीक्षक प्रमोद वाघ व सेंट्रल जेलचे कर्मचारी यांना हँड ग्लोव्हजचे वाटप करून काळजी घेण्याचे सांगितले। सेंट्रल जेल अधीक्षक प्रमोद वाघ यांनी आभार व्यक्त केले। म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ डोकणे यांनी या मदतीबद्दल आभार मानले। सध्या जगावर जे काही कोरोना नावाचं मोठं संकट आलेलं आहे, या संकटाला तोंड देण्यासाठी या जगातल्या प्रत्येक माणसाने झटलं पाहिजे। शासनाने प्रशासनाने दिलेल्या सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आणि ते पालन करून आपण घरामध्ये थांबलं पाहिजे, स्वतःहून क्वारंटाईन करून घेतलं पाहिजे आपल्या घरामध्ये। त्यामुळं आपली आणि आपल्या कुटुंबियांची, पर्यायाने आपल्या गावाची आणि त्यानंतर आपल्या देशाची व विश्वाची यातून सुरक्षता होणार आहे। नाशिकमधील काही लोक मदत करत आहेत, त्याचंच एक उदाहरण म्हणून शरीफ शेख नावाचे एक आपल्यासोबत आहेत। त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन हँडग्लोव्ज आणि मास्क वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, जेणेकरून एक कुठंतरी खारीचा वाटा म्हणून या संकटात आपणही, या युद्धात आपणही सहभागी असावं आणि या जगाला त्यातून दूर करावं यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। मी यासह धन्यवाद मानतो। गॅलेक्सी फाउंडेशनच्या रचना हांडे यांनी या मदत कार्याची माहिती दिली। नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांपर्यंत आम्ही हे हँड ग्लोव्ज आणि मास्क देण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण जेणेकरून आपल्या देशावर हे संकट जे ओढवले आहे त्यातून काही टक्के का होईना मदत आमच्या फाउंडेशनतर्फे होण्यात यावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। नागरिकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे, आपले पोलीस मित्र जे रात्रंदिवस मेहनत करत आहेत, त्यासाठी आम्ही थोडासा हातभार लावण्याचा या देशासाठी प्रयत्न करतो आहे। बाकीचे देश बघायला गेलं तर रातोरात ICU सेंटर उभारतात किंवा इतर फॅसिलिटीज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत। त्याही मानाने आपल्याकडे फॅसिलिटीज कमी असून, मॅनफोर्स सगळी पॉवर कमी असून आपण सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो आहे। त्यामुळे आम्ही असा विचार केला आहे की आपल्याच्याने जेवढी होईल तेवढी मदत आपण करायला पाहिजे। एजाज खान सर, शरीफ भाई, दर्शन पारक, नागपूर समता परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष किरण बिडकर, विक्रम खरोटे, धनंजय लोखंडे उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड।